भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. व आपल्या कॉलेजने ही जयंती ज्या पद्धतीने साजरी केलेली आहे, ग्रंथ प्रदर्शन, व्याख्यान, निबंध स्पर्धा, कॉलेजचं मनापासून अभिनंदन. कॉलेजचे प्रमुख, आपल्या या आजच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय माननीय डॉक्टर किशोर काकडे सर, आयोजक डॉक्टर दिनकर मुरकुटे, डॉक्टर ऋषिकेश खोडदे, डॉक्टर शहाजी कारंडे, धनंजय जडे, उपप्राचार्य संजय जगताप सर, भिसे सर, वाकोडे सर, कोरडे मॅडम, उपस्थित सर्व. खरं म्हणजे माझ्यापुढे काही मुलं बसलेली आहेत, काही विद्यार्थी आहेत, काही सर लोक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार तुम्ही कोणत्या शाखेचे आहेत मला माहिती नाही, परंतु तुम्हाला नक्कीच या एका तासामध्ये चांगलं काही मिळेल जे आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं नसेल. तुमच्या जीवनाला काहीतरी कलाटणी म्हणणार नाही, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळेल याची मी खात्री करून आजच्या माझ्या या संवादाला सुरुवात करतो. खरं म्हणजे एखादा माणूस आयुष्यामध्ये असं का करतो? म्हणजे प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव आहे. कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. आपण पाहिलं, विज्ञान म्हणजे काय? कार्यकारण भाव. हे असं का घडलं? ह्याला कारण काय? म्हणजे प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान आहे. तसं समाजाच्या प्रत्येक गोष्टीमागे सुद्धा एक विज्ञान आहे, शास्त्र आहे. आपण तर सामाजिक शास्त्र म्हणतो. भारतीय माणूस असा का आहे? शहरी माणूस असा का आहे? ग्रामीण माणूस असा का आहे? महिला अशा का वागतात? पुरुष अशा का वागतात? हे सगळ्यांची कारणं आपल्याला मानसशास्त्राच्या अंगाने, समाजशास्त्राच्या अंगाने देता येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार, असं म्हणतात, हे सामाजिक विचार आले कुठनं? का आले? कसे आले? मग बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विचारच का मांडले? ह्या सगळ्यांचा आपल्याला इथे विचार करायचा. म्हणजे समाजासंबंधित त्यांचे असलेले विचार, ही तो वरकरणी आपल्याला ह्या विचार करता येत नाही. कोणते विचार, कोणत्या अनुषंगाने त्यांनी विचार मांडले, कार्य केलं, त्यांचं नेमकं कार्य काय, त्यांचं नेमकं वेगळेपण काय, आणि आपण त्यांची जयंती करतो म्हणजे का? काय जयंती करायची? त्या माणसाकडून काय घ्यायचं? म्हणजे जयंतीला काहीतरी मिळालं पाहिजे, कारण ही जयंतीच्या वेगळ्या अंगाने काहीतरी बोध घ्यायचा आहे. सिंहावलोकन करायचे, आपण वर्षभर काय केलं, वर्षभर काय करायचंय. ज्या माणसाने भारत, मी त्याला म्हणतो आधुनिक भारताचे शिल्पकार, हे वाक्य पुन्हा शेवटी बोलणार आहे की आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणजे काय? आधुनिक भारत म्हणजे काय? तुम्ही आता आधुनिक भारताचे शिल्पकार आहात, तुम्ही काय आहात? त्याचे नागरिक आहात. तुम्ही इथपर्यंत आला, यामध्ये सिंहाचा वाटा आंबेडकरांचा आहे. हे तुम्हाला माहिती नसेल, आता मी जाणीव करून देणार आहे. म्हणजे आपण जर पाहिलं, कार्ल मार्क्स म्हणायचा की अर्थव्यवस्था ही समाजाची पाया आहे. पाया आणि इमलाचा सिद्धांत आहे. म्हणजे मुलं आर्ट्सचे नसतील त्यांनाही पटकन कळणार नाही, पण मुलींनी चांगलं समजून घ्या. मुलींचं संख्या जास्त आहे. काही गोष्टी डोक्यावर जातील, पण जाऊ द्या, कानावर पडल्या पाहिजेत. कार्ल मार्क्स म्हणायचं की समाजाचा अर्थव्यवस्था हा पाया आहे. ह्या पायाच्या अनुषंगाने सगळी इमारत उभी आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला प्रतिष्ठा आहे. त्या पैशाच्या अनुषंगाने सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय हे इमली उभे असतात. ज्याच्याकडे पैसा आहे तोच आमदार होऊ शकतो. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला समाजात प्रतिष्ठा मिळते, त्याच्या हातानेच पूजा होते. म्हणजे तर पैसा फार महत्वाचा आहे. आणि पैसा कुठून येतो? त्या पैशाची निर्मिती कुठून होते? उत्पादन साधनं जे आहेत, म्हणजे उत्पादन साधनं ज्यांच्या हातामध्ये आहेत ते समाजावर राज्य करतात. आणि पाया बदलला की इमला बदलतो. हे कार्ल मार्क्स सूत्र आहे. ते काही भारताला काही अंशी लागू पडतं. आजही आमदारकीचं तिकीट पुन्हा देत नाही. खर्च करायची ताकद आहे का? पण बाबासाहेब म्हणायचे की मला कार्ल मार्क्स भारताच्या पार्श्वभूमीवर
योग्य वाटत नाही. त्यापेक्षा मला बुद्ध महत्त्वाचं वाटतं, कारण बुद्ध इथलं जाती व्यवस्था नाकारतोय. माझा विषय तो नाही, मार्क्स आणि बुद्ध. पण तुम्हाला सांगायचं की बाबासाहेब इकडे वळले कसे, त्यांचे विचार सामाजिक होते कसे, आणि ते त्यांनी कशी कशी मांडणी केलेली आहे. ते म्हणून नाही, भारतात असं नाही आहे. भारतामध्ये अर्थव्यवस्था पाया नाही आहे, इथली समाज व्यवस्था काय आहे, पाया आहे. म्हणजे काय, इथली जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था, सांस्कृतिकता ही पाया आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, पण त्या महिला होत्या. शंकराचार्य त्यांना भेटले नाही. जेव्हा भेटायला गेल्या तेव्हा मध्ये काय एक पडदा लावला आणि पडद्याच्या मागून त्याने स्वतःचा आशीर्वाद दिला. त्यांना काय भेटला नाहीत त्या, ते शंकराचार्य, कारण ती महिला आहे. पैसा मुबला, प्रतिष्ठा सर्वात जास्त, पण किंमत शून्य. समजून घ्या. म्हणजे इथे पैसा हा निकष भारतात चलत नाही, इथे जात हा निकष चलतो. पण बाबासाहेब म्हटले की मग ही भारतीय समाज व्यवस्था, सांस्कृतिकता, इथली जात व्यवस्था ही इथं पाया आहे. म्हणजे पाटील कोण, तर विशिष्ट जातीचाच पाहिजे. आमदार कोण, विशिष्ट जातीचाच पाहिजे. आता काळ बदलला, 70 वर्ष झाले. मी बाबासाहेब जेव्हा विचार करत होते, विचार मांडत होते, त्यावेळेस त्यांच्यापुढे समाज व्यवस्था अशी होती, महिला कितीही बुद्धिमान असू द्या, ती गुरु होऊ शकत नाही. म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा नौकर जो त्यांनी पगार घ्यायचा, तो सुद्धा त्यांच्या आंघोळ करताना पुराणातले मंत्र म्हणत नव्हता, वेदामधले मंत्र म्हणत नव्हता, पुराणातले मंत्र म्हणायचे. शाहू महाराज म्हणले, असं काय करतो, तुम्ही शूद्र आहात म्हणे. तोंडावर. ही व्यवस्था काय, ही व्यवस्था काय, ही व्यवस्था राजाला सुद्धा कमी लेखते आहे. म्हणजे काय, इथं अर्थव्यवस्था काम करत नाही, इथं जात व्यवस्था काम करते. मग ह्याचे म्हणजे बाबासाहेबांनी फक्त सामाजिक विचार या अंगाने मांडलेत का, अजिबात नाही. कारण बाबासाहेब विचार करतायत की समाज कोणत्या गोष्टीने कार्यान्वित होतो. बाबासाहेब संशोधक आहेत. मग त्यांनी असं पाहिलं की समाज हा धर्मव्यवस्थेच्या अनुषंगाने कार्यान्वित होतो. धर्म म्हणजे काय, मग त्यात रूढी परंपरा सगळ्या आल्या, म्हणजे जाती व्यवस्था पण आली. फक्त जातीचा प्रश्न घेऊन बाबासाहेब पुढे गेले नाहीत. माफ करा, तुम्हाला मी आज ते सांगणार आहे. बाबासाहेबांनी रिसर्च केला की समाज कोणत्या गोष्टीने कार्यान्वित होतो, त्याचं मेकॅनिझम काय आहे. तर त्यांनी असं निष्कर्ष काढले की समाज हा धर्मव्यवस्थेच्या म्हणजे सामाजिक सांस्कृतिक रूढी परंपरेच्या अंगाने कार्यान्वित होतो. आणि दुसरी गोष्ट कायदा, तो कायद्याच्या अनुषंगाने कार्यान्वित होतो. म्हणजे धर्मशास्त्राच्या अंगाने रूढी परंपरा येतात, आणि दुसरा कायदा. रूढी परंपरेच्या अनुषंगाने तुम्ही जातीत लग्न करताय, ओके, पण कायदा काय म्हणतोय, 18च्या आत नाही केलं तर अटक. मग बाबासाहेब म्हणले की जर समाजाला आपल्याला समतेच्या वाटेवर आणायचं असेल, बाबासाहेब हा सामाजिक समता करण्यासाठी आयुष्यभर झटलेला माणूस. उद्दिष्ट काय, सामाजिक समता. किती सोपं आहे, समता 3 शब्द, पण आणणं अवघड गोष्ट. ती आणायची कशी, लोकांना सांगायचं का हे गोष्ट वाईट आहे, महिलांना समतेने वागवा, आपण सगळे देवाचे लेकरं आहोत, जातीवर सगळं झूट आहे, सगळ्यांना आपल्या लेकराला बनवले, सगळ्यांचं रक्त एकच आहे, सगळं शरीर एकच आहे, सगळं खरं आहे, आम्हाला नाही मान्य, जमणार नाही. एवढी सोपी गोष्ट नाही. मग यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर आपल्याला काही धर्मव्यवस्थेमध्ये बदल करावा लागेल, राईट, आणि काही कायदे करावे लागतील. बघा, पण धर्मव्यवस्थेमध्ये बदल करणे हे आंबेडकरांना शक्य होतं का, कारण ते स्वतः अस्पृश्य समाजातून आले होते. तसा त्यांनी प्रयत्न केला 35 पर्यंत. तसं त्यांनी काय केला, प्रयत्न केला. म्हणजे कृतकुटी शंकराचार्य है की नाही, हिंदू महासभा यांच्याबरोबर बाबासाहेब काम करत होते. म्हणजे हे आज काही बोललं पाहिजे मुलांपुढे, हे गोष्टी सांगतच नाही आपण कधी, किंवा का कोणास ठाऊक हे लपवलं बी जातं. पण आपल्याला एक प्रवाहामध्ये काही गोष्टी सांगण्यासाठी केलं पाहिजे. मी बाबासाहेबांनी तो प्रयत्न केला की आपण जरा धार्मिक बदल करूया. काय करूया, धार्मिक बदल करूया. मग त्यांनी कृतकुटीला सांगितलं किंवा आपण जरा ही जाती व्यवस्था आहे, आपण ह्या धर्मव्यवस्था करूया. मग एक धर्मग्रंथ करूया आपण, हे की नाही, ख्रिश्चनाचं बायबल आहे, बायबलमध्ये लिहिलं सगळे एकत्र येतील. तसं आपलं होत नाही.
हिताला आपण ज्ञानेश्वरी मानतो, गीता मानतो, दक्षिणेमध्ये वेगळंच आहे. पश्चिम बंगालमध्ये वेगळे धर्मग्रंथ. एक धर्मग्रंथ करूया, एका 5-6 देवांना मान्यता देऊया, हे की नाही, आणि धर्मांतर करण्याची पद्धत काढूया. आपल्याला धर्मांतर होण्याची पद्धत नाही आहे. हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी काही लोकांना जातीत पुन्हा आणलं, पण 100 लोक आले ख्रिश्चन, त्यांना हिंदू करायचं म्हणून करता येत नाही. ती परंपरा अडचण येते. कृतकोटी म्हणली फार छान गोष्ट आहे, पण ते म्हणले हे शक्य नाही, लोक ऐकणार नाही. मग ते म्हणले का आता मी धर्मात बदल करू शकत नाही, मग मला कायदा करावा लागेल. मग 35 नंतर बाबासाहेब वळले. म्हणजे कसं कसं माणूस टर्निंग पॉईंट बसतो. तुला सायन्सला ॲडमिशन नाही मिळालं का, मग चल कॉमर्सला नाही मिळालं का, तर मी आर्ट घेतो, पण मला BA व्हायचे, मला BA व्हायचे. मी धर्मात काय करू शकत नाही, परिवर्तन करू शकत नाही. म्हणजे बाबासाहेब जेव्हा हिंदू धर्मामध्ये सुधारणा करू इच्छित होते, फार बेसिक सुधारणा आहेत. कुष्माग्रज नावाचे कुष्माग्रजांचे चुलत भाऊ पुण्यातले, त्यांनी एक सकाळ काय लिहिला होता, एक लेख लिहिला होता सकाळला, एक 3-4 वर्षापूर्वी, की हिंदू धर्मामध्ये खऱ्या सुधारणा करण्याचं काम फक्त आंबेडकरांनी केले. हे वाक्य कोणाला हसायला येईल, पण नाही. धर्मात सुधार करायचं म्हणजे काय, सर्व धर्म एकत्र करणं. अल्लाह के नाम एक हो जाओ, जगातला मुस्लिम एक होतो. आपल्याकडे मरी आहे, दत्त, विठ्ठल वेगवेगळे, प्रत्येक गावात वेगळे, दक्षिणात वेगळेच देव आहेत, उत्तरेत वेगळेच आहेत. संत एकनाथ महाराजांच्या विरुद्ध त्यांच्या मुलांनी केस केली होती. का ते शिवपंथी होते आणि तुम्ही विष्णूच्या अनुषंगाने पुस्तकं लिहिली, भागवत. हा गुन्हा केला तुम्ही. पिक्चरमध्ये पण आहे, त्यांच्या चरित्रामध्ये आहे. अरे एकच आहे ना, विष्णू काय न शंकर शिव काय, तरी केस केली होती मुलांनी. हे करायचं नाही. समजून घ्या आपल्याकडे. म्हणून आपण एका प्रतिमेच्या अनुषंगाने एक येत नाही. हो, हे आपल्यात म्हणजे फूट पडायचे कारण ते आहे. एक गॉड नाही, एक धर्मग्रंथ नाही, आणि आपल्याला सामावून घेण्याची काय नाही आहे, कॅपॅसिटी नाही. कारण का, जात ही जन्मावरून मिळते, ती विधी करून घेता येत नाही. धर्म घेता येतो. मुस्लिम झाला, जैन झाला, बौद्ध झाला, ख्रिश्चन झाला. त्याच्यामुळे ती अडचण होती. आणि बाबासाहेबांना कळलं की इथं मी फार तुटपून जाय, मला काहीच करू शकत नाही. पण हा बाबासाहेबांचा प्रयत्न केला, तेव्हा बाबासाहेबांना सहस्रबुद्धे, चिटणीस, हे काय म्हणतो माहिती तुम्हाला, हिंदू हृदय सम्राट हा शब्द पहिला बाबासाहेबांना वापरलाय. तर इतिहास पहा, 35 नंतरचा इतिहास आम्ही बी सांगत नाही, लोक बी सांगत नाही. काय शब्द होता त्यांना, हिंदू हृदय सम्राट. हा सहस्रबुद्धे चिटणीसाने वापरला. महाडचा 14 तळाचा जो सत्याग्रह आहे तो पाण्याचा आहेच, पण त्याचा शब्द टायटल काय, वाचा बरं जरा मुकनायकामध्ये. हिंदू धर्मसंघर्ष किंवा पाणी प्यार, तर आपण सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊ. वाचा, त्यावेळेस पेपर वाचा, बाबासाहेबांचं भाषण वाचा. बाबासाहेबांनी मुकनायक म्हणजे मी सत्याग्रह का करतोय वाचा. हिंदूंना एकत्र करा. तो काय आहे, सत्याग्रह आहे. तर दुय्यम भाग अस्पृश्यांना पाणी. पण आम्ही कसं, हे जास्त बोललं जात नाही, म्हणून आता बोललं पाहिजे की सामाजिक विचार मांडले म्हणजे काय, की आपण एक समाज म्हणून, एक धर्म म्हणून एकत्र येऊ. दाती तोडून ठीक आहे, घरात नाहीये, मग आपण पाणी प्यायला एकत्र येऊ. हिंदू धर्म संघर्ष नेटवर तुम्ही पाहिलं तुम्हाला कळेल. मग बाबासाहेब म्हणले की हे माझ्या हातात नाही, मग मी कायदा करतो. मग बाबासाहेब म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी आहे की कायदा केला पाहिजे. कारण का, समाज कार्यान्वयन कशाने होतो, इथं धर्माने किंवा कायद्याने. कारण शारदा ॲक्ट आला, एक नाटक आलं शारदा, बालजट विवाह, लहान मुलीची मोठ्या माणसाचं लग्न व्हायचं, 39-40 वर्ष अंतर, म्हणजे आजोबाशीच लग्न. आणि लोकांना काय वाटायचं नाही. म्हणजे तुकारामाच्या शिष्या बहिणाबाई, तुका झाला कळस हा जो अभंग त्यांचा आहे, त्यांचं त्यांच्या पत्नीच्या मध्ये नवऱ्याच्या मध्ये अंतर 39 वर्षाचं होतं. मी समजा ती मुलगी 8 वर्षाची, पूर्वी 8 वर्षात लग्न व्हायचं, आणि हा मी 48-45 वर्षाचा. म्हणजे मग त्यानंतर ते नाटक आलं आणि शारदा ॲक्ट आला, बाल जरट विवाह बंद. म्हणजे समाज बदलतो, कायदा करून बदलतो.
म्हणून आंबेडकरांनी जेव्हा सामाजिक काम केलेलं आहे, त्यांनी काय केलेलं आहे? प्रत्येक वेळेस कायदे केलेले आहेत. मग ते काय म्हणले, ह्या समाज व्यवस्थेमध्ये शोषण कोणाचं होतं? एक, स्त्रियांचं 50% महिला आहेत, त्यांचं शोषण होतं. 2, कामगार, त्यात पण कामगारामध्ये काय आहे? शेतकरी आहे, शेतमजूर आहे, बघा. आणि दुसरं दलित आहे, अस्पृश्य. मग ह्या 3 लोकांच्या अनुषंगाने बाबासाहेबांनी जास्त काम केलं दिसतं आपल्याला. पहा, म्हणजे आंबेडकरांचा पहिला पक्ष जो आहे ना, तो कामगार पक्ष आहे. आणि तो काय दलित कामगार पक्ष नाही, कामगार पक्ष. नंतर तो अस्पृश्यांचा प्रश्न पक्ष त्यांनी केला, त्यांना त्याचा दुसरा पर्याय नव्हता. मग त्यांनी पहिल्यांदा फार एकत्र येण्याचा विचार केला, पण ते अपयश ठरलेले. पहिला कोणता पक्ष त्यांचा? कामगार पक्ष. तुम्ही त्याचा जाहीरनामा नक्की पहा. तुम्ही का पक्ष काढलाय? माझा उद्देश काय? माझा हेतू काय? मला करायचंय काय? कामगार मी पक्ष का काढला? हा कष्टकरी आहे, हा वंचित समूहातून आलेला आहे, पण हा 12 तास काम करतोय. ह्याला 8 तास काम दिलं आपण, तर तो बाकीचा वेळ आपल्या घराच्यासाठी देईल, त्याची मुलं शिकतील, तो काहीतरी स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी आनंद आणू शकेल. त्याला सुट्टी असली पाहिजे, त्याची एक संघटना असली पाहिजे, आणि त्या संघटनेच्या अनुषंगानेच त्याच्या संबंधी निर्णय घेता आले पाहिजेत. बघा, महिलांना बाळकपणाची रजा मिळाली पाहिजे, महिलांना आणि पुरुषांना समान वेतन दिलं पाहिजे. बरं, जेव्हा पुरुषांना जास्त महिलांना कमी, काम एकच. म्हणजे गावंडी हाताखाली का बाय असेल त्याला 200 रुपये आणि पुरुषाला 400 रुपये, हा भेद होता. CLDL मिळालं पाहिजे. हो, हे त्यांनी त्या काळी त्यांची विमा काढला पाहिजे, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये येते. म्हणजे सरकारने संप करायचाच नाही हा नियम कायदा केला, तर त्यांनी काळा दिवस म्हणून संप केला. भारतातला कामगारांचा सगळ्यात मोठा संप आंबेडकरांनी केला. दुसरा राहिले शेतकरी. शेतकऱ्यांसंबंधी त्यांनी फार चांगले, त्यांनी तर पुस्तक काढले शेतकऱ्यांच्या अंगाने, की जर शेतीमध्ये एक मुलगा शेतीमध्ये पाहिजे, एक माणूस कारखान्यात कामाला पाहिजे, आणि शेतीच्या कच्च्या माला शेजारी तुम्ही कारखानदारी उभा केली पाहिजे. म्हणजे एक मुलगा शेतीमध्ये, एक मुलगा कारखानदारीमध्ये. शेतीवर काय येणार नाही, बोजा येणार नाही. आपण काय म्हणतो, 2 भाऊ झाले, परत 2 भाऊ झाले, जमीन तुकडेवर गेली, मग उत्पन्न घटलं. ते म्हणजे अजिबात नाही, उत्पन्न वाढते. 10 एकर एक माणूस करू शकत नाही चांगला, पण 2 मुलं 5-5 एकर चांगलं करतील, परत दोघांची 2-2 2.5 एकर चांगले करतील, जास्त उत्पन्न काढतील. परंतु लोकसंख्या वाढल्यामुळे त्यांना पर्यायी व्यवस्था पाहिजे. ते कच्चा माल पक्का माल उत्पन्न करण्यासाठी कारखानदारी पाहिजे, पाणी पाहिजे, म्हणून त्यांनी नद्या जोड प्रकल्प मांडला होता. आणि शेतीमधून काय गेलं, कालवा गेला पाहिजे, त्यातून वाहतूक मालाची, त्यातून शेतीला पाणी, त्यातून वीज, आणि त्यातून प्यायला पाणी, अशी योजना होती, जे चायनामध्ये आज आहे. आणि सगळी शेती ही राष्ट्रीय करा. म्हणजे भारतीय लोकांना हे पटणार नाही, आपल्या शेतीवर फार प्रेम आहे. 1 गुंठा जर इकडे गेला तर आपण सख्या भावाशी भांडणं करतो. जे चायनामध्ये आहे राष्ट्रीय शेती, शेती कोणी मालकीची नाही. तुम्हाला शेती करायची आहे का, तुमची इच्छा आहे का, किती पाहिजे तुम्हाला, अंजा घेऊ. काय हिस्सा सरकारचा, काय तुमचं, तुम्हाला काय ट्रॅक्टर पाहिजे का, ट्रॅक्टर, पाणी सगळ्यांना. जे चायनाने केलं ते त्या काळी आंबेडकर मानत होते. आणि जेव्हा ते 46ला कामगार मंत्री झाले, तेव्हा त्यांचा कायदा केला सगळ्याचा. तेव्हा नुसतं भाषण देऊन फायदा नाही, कायदा करा, कायदा करा. प्रत्येक गोष्टीचं ते कायदा करत होते. त्यांची प्रत्येक लढाई कायद्याच्या चौकटीत आहे. 14 तळाची लढाई त्यांनी कशी केली, जाण जाता तळाला सत्याग्रह करा, अजिबात नाही. शिक्के बोलीने ठराव मांडला होता, ठीक आहे, अस्पृश्यता आहे, सामाजिक ते रूढी आहे, आमची संस्कृती आम्ही मानणार, भेदाभेद, बरं, ओके. मग ज्या सरकारच्या तळाव असेल, सरकारचं एखादी बिल्डिंग असेल, तिथे तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. मध्यम मार्ग. कोण सरकार आहे, इंग्रज सरकार. शाळेमध्ये तुम्हाला भेदभाव करता येणार नाही, तू घरी कर, तू घरी कर. कारण का, धार्मिक भावना फार कट्टर होती.
आणि तो ठराव झाला होता की महाडचं चवदार तळं हे तिथल्या म्युन्सिपाल्टीचं आहे. म्हणजे काय आहे? शासकीय आहे. म्हणजे काय? सगळ्यांसाठी खुलं आहे. मग सगळ्यांसाठी खुलं आहे म्हणजे मग पाणी पिणार कोण? तिथले नगरसेवक असलेले जे चिटणीस आहेत ते नगरसेवक, ते आंबेडकर म्हणले या आपण करू. परत एक प्रधान नाव त्यांचे मित्र होते, ते म्हणले की हे ठिकाण जे आहे ते रायगडाच्या खाली आहे. मग आंबेडकर म्हणले इथंच करायचं. रायगडाच्या खाली आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला आपला राज्याभिषेक करून घेतला, ज्यांना शूद्र म्हटलं गेलं, पण त्या राजाने आपला राज्याभिषेक करून घेतला, त्याच्या पायथ्याशीच आपलं काय करायचं? सत्याग्रह करायचं. लिखित सगळं आहे ठरावात. मग त्या बैठकीत झालेले ठराव सहित आहे. म्हणजे आता आहे काहीतरी जोड दाखवायचा म्हणून बोला. आम्ही शिक्षण क्षेत्रातले माणसं आहोत, संशोधक आहोत, पुराव्याशिवाय बोलत नाही. माझं पुस्तक पण बाहेर आहे, प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे. त्या काळीच्या बैठकीतले मिनिट कसे होते, काय होते, पत्रव्यवहार, आणि मग तिथं काय केलेलं आहे? सत्याग्रह केलेला आहे रायगडच्या पायथ्याशी महाड. म्हणजे ते चौकटीत बसतंय म्हणून. मग पहिल्या वेळेस पाणी पिले, दुसऱ्या वेळेस गावकऱ्यांनी ठराव मांडला की ही खाजगी आहे तळं. गव्हर्नमेंटनी काय काढला? आदेश काढला, तो पाणी पिता येणार नाही. त्यांनी पाणी नाही पिलं दुसऱ्या वेळेस, दुसरंच पाणी पिलं नाही. मनुस्मृती झाली. ती बी सहस्रबुद्धांच्या हात की ही विषमतेला कारणीभूत आहे म्हणून ते म्हणायचे इथले धर्मग्रंथ विषमतेला खतपाणी घालतात. ही गोष्ट महात्मा फुलेंनी पण मांडली होती. हे ग्रंथ नाकारले पाहिजेत. आणि आंबेडकरांनी प्रतिकात्मकतेने काय साधू, सहस्रबुद्धे, चिटणीस वगैरे यांच्या हातचे एक एक ते वाचून काय आम्ही जाळतो आहोत म्हणजे जाणू. म्हणजे समाजामध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला समाजाला लढण्यासाठी प्रवृत्त करावं लागेल. त्याला एक संघ बांधावं लागेल. गुलामाला गुलामाची जाणीव करून द्या, म्हणजे बंड पण उठे. तुमच्या फायद्याचं आहे, पण ते तुम्हाला तसं वाटलं पाहिजे. आतून असे तुमचं आलं पाहिजे. म्हणजे सातारा सांगली भागामध्ये हजारो मुलींची नावं नकोशी आहे. मी वर्गात प्रत्येक पिढीला विचारतो, मला उत्तर देऊ नका, खास करून मुलींना. तुम्हाला आत्म काय वाटतं का? एका मुलीचं नाव नकोशी, आणि ते ठेवलंय कोणी? आईवडिलांनी. नको होती, आम्हाला मुलगा पाहिजे होता, मुलगी झाली म्हणून नकोशी. काय वाटतं? हे विषमतेचं धोतक आहे. तुमचे आईवडील सगळे ते बळी आहेत त्याला. पुरुष महत्त्वाचा, महिला महत्त्वाची नाही. काय वाटतं बाबा? उत्तर द्यायचं नाही, उत्तर द्यायचं नाही. म्हणजे इथली त्यांना कळलं की ही जी समाज व्यवस्था आहे ही सगळ्यांना मान्य आहे, कारण ती धर्मग्रंथातून आली. मग ही जर त्यांना त्याच्याविरुद्ध आपल्याला उभा करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला धर्मग्रंथ नाकारावं लागतील, ह्यांचं मूठ बांधावं लागेल आणि यांना इथपर्यंत आणावं लागेल. म्हणून समाजावर प्रयोग करणारे महाराष्ट्रातले 3 माणसं होऊन गेली. महात्मा ज्योतिराव फुले समाजावर डायरेक्ट प्रयोग. विद्वांची केस कापायचे का? नाव्याने संप करतो, केस नाही कापणार. महात्मा गांधी फार मोठी व्यक्ती, फार मोठी व्यक्ती. कृपा करून कोणाच्या भाषणावर जाऊ नका, स्वतः पुस्तकं वाचा त्यांची, तुमचे गैरसमज दूर होती. मिठा सत्याग्रह, मीठ म्हणजे काय कॉमन लोकांचं आहे. प्रत्येक वाटलं की हा सत्याग्रह माझा आहे. पण त्यांनी दांडीयात्रा काढली. काय काढली? दांडीयात्रा. गावागावातून लोक अरे म्हणले हा माझ्याने भांडतोय, मीठ माझा काय संबंध आहे? पण लोक एकत्र आली, कॉमन लोक, गावातले लोक एकत्र आले, त्यांना राजकीय भान दिलं. हे प्रयोग आहेत. गेले असते म्हणजे सत्याग्रह केला असतं, नाही लोकांना घेऊन जाऊन पाणी पिले असते, नाही पार पत्रक काढून आपलं पाणी प्यायचं आहे, धर्मसंघर्ष करायचा आहे, सगळ्यांनी या. आणि सगळ्या जाती धर्मातले लोक होते महाडला. हे वैशिष्ट्य, हे वैशिष्ट्य. म्हणजे आंबेडकर राहिले कुठनं? चिटणीसांच्या घरात. तिथं मुक्कामाला कुठं होते? चिटणीसांच्या घरात. मांडव कुठं हे केला? मुस्लिमांच्या मळ्यात. हे सगळ्या जे ते जवळ तिथे आले होते. हे समजून घ्या, हा धर्मसंघ आहे. आणि त्यानंतर डॉक्टर आंबेडकर मग त्या सांगितलं का तुला पाणी प्यायचं काय नाही आहे, अधिकार नाही आहे. त्याला डिवचलं. म्हणजे सामाजिक विचार असे येत नाहीत, ते कृतीतून
डिवचावं लागतं. नंतर काय केलं, गोमूत्र आणून ते पाणी शुद्ध केलं, 108 घागरी. ते म्हणे, अरे मी पाणी पिल्यावर अशुद्ध होतं आणि गाईच्या गोमूत्र शुद्ध होतं, हा माझा अपमान आहे, हा माझा अपमान आहे. लोकांना बिंबवलं. ह्यातनं बाहेर पडलं पाहिजे. गुलाम मानसिकतेतून बाहेर पडणं साधी गोष्ट नाही. बाई जन्माला येत नाही, जन्माला घालतो आम्ही. दलित असतो जन्माला येत नाही कुणी, तो मनुष्य असतो, आम्ही त्याला ठरवतो आणि त्याला जाणीव करून देणं आणि त्यातून पेटून त्याला पुढे येणं साधी गोष्ट नाही. आणि तोही समतेचा विचार घेऊन, हातात हत्यार घेऊन न घेता, बंधुभाव घेऊन, अहिंसा घेऊन. ही लढाई फार मोठी लढाई. माझा ऐकत नाही का, मग मी हत्यार घेतो. ही फार सोपी गोष्ट आहे. हा सूड झाला. हा काय झाला, सूड झाला. ह्या कोणत्याही नेत्यामध्ये हातामध्ये हत्यार नाही. म्हणून तर सामाजिक लढाई ही अहिंसेच्या मार्गाने आणि मैत्रीपूर्ण आहे आणि तीही समतेसाठी. तुला मला एकत्र आणायचं आहे म्हणून मी करतोय. तुझा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मला बदलवायचा आहे आणि माझा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. तू फार ग्रेट आहे, मी फार हे आहे असं मला ठेवायचं नाही आहे. याच्यासाठी हा संघर्ष आहे, हा मानसिक संघर्ष आहे आणि त्याच्यासाठी हे कार्यक्रम आहेत. तुम्ही वर्गात बसला तर व्यवस्थित ऐकू शकता. मीच बोलतोय, तुम्ही सगळे बसमध्ये आहात, नीट ऐकणार नाही. बागेत आहात, नीट ऐकणार नाही. ती मानसिकता तयार होते, माहोल तयार होतो. सामाजिक बदलाला लोकांना तयार करणं ही सोपी गोष्ट नाही. ही सोपी गोष्ट नाही. ते आंबेडकरांनी केली. मग तेच गोष्ट तुमच्या कुठली का राम मंदिर. मग त्यावेळेस बघा तुम्ही, आंबेडकरांना गायकवाडांची पत्र आहेत. आता बाद झालं. म्हणजे सावरकरांनी रत्नागिरीला पतित पावन मंदिर बांधलं आणि त्यांनी आंबेडकरांना पत्र पाठवलं की तुम्ही त्याच्या उद्घाटनाला या. आंबेडकर म्हणले, आता आम्ही हे बंद केले. पहिलं सहभोजन, मंदिर प्रवेश, आता बंद केले. आता आम्ही राजकीय अंगण जाणार. पायऱ्या पायऱ्या, एकातून दुसरं, दुसऱ्यात तिसरं. राजकीय जागृती करायची होती. सामाजिक जागृती आहेच, पण सामाजिक जागृतीला फळ कधी येईल, जेव्हा तुमची राजकीय जागृती असेल. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी कायदा करत होते, कायद्याची डिमांड करत होते, कायद्याच्या अंगाने भांडत होते आणि लोकांना वेगवेगळे प्रोग्राम देत होते. ते म्हणतात आम्ही मंदिर प्रवेश बंद, पाणी बंद, आता राजकीय संघटना. आणि ते सावरकर झाला गेले नाही. लोकांना जागृत करायचं, तो समाज असा तयार करायचा होता भट्टीतून. म्हणून आंबेडकरांचे जे सामाजिक विचार आहेत ते तुम्हाला उत्थापनासाठी फार महत्त्वाचे आहेत. प्रॅक्टिकल ते विचार करतायत. समाज कशाने कार्यान्वित होतो त्याच्यावर ते प्रयोग करतायत आणि आपापला एक एक काय करतायत, सूत्र पुढं मांडतायत. आणि त्यांनी सूत्र मांडलं होतं की समाज हा बदलतो. अजून एक गोष्ट आहे, समाज अनुकरणातून बदलतो. म्हणजे जाती व्यवस्थांचं जे पुस्तक आहे, माझ्या सगळ्यांना विनंती राहील, त्यांचं जाती व्यवस्थेवर जे पुस्तक आहे कृपा करून सगळ्यांनी वाचा. 15 रुपयाला आहे. तुमच्या डोक्यामध्येच प्रकाश पडेल. मग अनेक मोठ्या नेत्यांनी ते पुस्तक वाचून नोकरी सोडून दिली, समाजसेवा करायला लागली. पुस्तक वाचून, विशेषतः महिलांनी प्रत्येकाने वाचावं, कारण जाती व्यवस्थेचा संबंध बाबासाहेबांनी महिलांशी दाखवला आहे. आणि मग ते काय करतायत, समाज कसा कार्य होतो तर त्यांनी सांगितलं की समाज हा कार्यान्वित कशाने होतो, अनुकरणातून. म्हणजे जाती व्यवस्था ठीक आहे, ते बाबासाहेब फार तटस्थ होते. जाती व्यवस्था काही विशिष्ट पुजारी लोकांनी काढली असली तरी ती त्यांनी कुणावर लादली नाही. बघा निष्कर्ष काय. कारण कन्याकुमारी ते काश्मीर कसं काय पोचली जाती व्यवस्था. ते म्हणतात लोक अनुकरण करतात. ज्याला प्रतिष्ठा आहे, प्राध्यापक असतील, प्रिन्सिपल असतील, ज्यांना प्रतिष्ठा आहे ते असे कपडे घालतायत का, असे वागतायत का, मी तसं वागण्याचा प्रयत्न करतो. आपण बऱ्याच वेळा पिक्चरमधल्या नट नटी यांच्यासाठी केस करण्याचे, कपडे करण्याचा प्रयत्न करतो, बोलण्याचा प्रयत्न करतो. समाज हा अनुकरण करतो. ज्याला समाजात प्रतिष्ठा आहे त्याचं अनुकरण समाज करतो आणि त्याच्या अनुषंगाने समाज कार्यान्वित होतो. म्हणून ते महाडच्या 14 तळ्याच्या वेळेस सांगतायत सगळ्या दलित महिलांना की तुम्ही हे गुडघ्यापर्यंत पातळ नेसणं सोडून द्या. आणि त्यांचे काही ब्राह्मण मित्र होते, त्यांच्या पत्नीने त्यांनी बोलवलं, ह्यांना साड्या नेसवायला शिकवा.
साडी कशी घालायची. म्हणजे समाज कार्यान्वित होतो ते अनुकरणाच्या सिद्धांतात. म्हणजे सगळ्यांनी परिवर्तित होण्याची गरज नाही. आणि भारतामध्ये त्यांनी पाहिलं की भारतामध्ये आपण त्याला म्हणूया हिरोवाद. कुणीतरी नेता पाहिजे. नेता असेल की लोक बदलतात. गांधी होते, अख्खा भारत त्यांच्या अंडर आला. अख्खा भारत, चले जाओ अख्खा भारत 42. आंबेडकर होते, सगळा दलित समूह त्यांच्या मागे आला. ते सांगेल ते करू लागला. कारण का आपल्याला कोणता तरी हिरो लागतो, कुणीतरी जन्माला यावं लागतो म्हणतो आपण. आपल्याकडे ती मानसिकता आहे. अवतार हिरो, तो हिरो. आणि तो हिरो चांगला असेल, तुम्हाला काहीतरी आव्हान देणारा, काहीतरी मिळवून देणारा असेल तर तुम्ही त्याच्या मागे काय ना विचार करता मागे लागता, डोकं न लावता. आंबेडकरांचं नेतृत्व तसं होतं. म्हणजे ज्याला खायला काय नाही अशी माणसं सुद्धा त्यांच्या मागे होती. काही त्यावेळेस तरुण मुलं त्यांच्याकडे गेली, तुमच्या चळवळीत आम्हाला यायचे. ते म्हणले जेव्हा आज मुक्काम करा, घरी जा. ते म्हणले का? म्हणे तू पहिले शिक, नोकरीला लाग, मग विचार कर. कारण का जे नोकरीला नाही आहेत, जे शिकले नाही आहेत, त्यांना माझी चळवळ करणार नाही आणि ते लवकर काय होऊ शकतात, फुटू शकतात. शिक्षणाला फार महत्त्व दिले. तुम्हाला राजकीय भान असलंच पाहिजे, पण तुम्हाला मी या जयंतीच्या निमित्त सांगेल, पहिलं आपलं शिक्षण करा, मग राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये मग या. आधी शिक्षण, ते सोडून नाही, परिपूर्ण व्हा. मग त्यांनी पाहिलं की समाज कशाने होतो, अनुकरणातून काय करतो, पुढे येतो. म्हणून त्यांनी काय म्हटलंय की आपल्याला अनुकरणातून जर समाज पुढे येत असेल तर आपण त्या अनुषंगाने पावलं उचलली पाहिजेत. आणि मग ते समाजाला सांगतायत तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. बाहेर सूचना फार लिहिली बघा, छान. त्यांचे विचार फार मांडलेले, तुम्ही वाचून काढा, मग तुम्हाला कळेल की ते कोणत्या पद्धतीने विचार मांडतात, कशा पद्धतीने समाजाला कार्यान्वित करतायत, समाजाची मानसिकता बदलवत आहेत. मग त्यांनी काय केलं, स्त्रियांच्या बाबत हिंदू कोड बिल, कामगारांना पाहिलं फार पक्ष काढला. 8 तास जॉब, PF, संघटना, CLDL, हे की नाही. स्त्रियांचं काय केलं, हिंदू कोड बिल. अनेक मुलींना हिंदू कोड बिल ही काय चीज आहे माहितीच नाही. मुस्लिमांचे काय धार्मिक काय आहेत, कायदे आहेत, तुझे हिंदूंचे धार्मिक कायदे असले पाहिजे असे बाबासाहेब म्हणायचे. मग त्यांनी काय केलं, आपले प्राचीन काही उपनिषद, म्हणजे आंबेडकरांनी उपनिषदांना फार चांगलं म्हटलं आहे. आता ते मराठीत उपलब्ध आहेत, मराठीमध्ये ते तुमच्या ग्रंथालयात असले पाहिजेत. कोरडे मॅडम, उपनिषद फार चांगली आहेत, वेद पण आहेत, मराठीत आलेले आहेत, ते आपण घेतले पाहिजेत. तर त्यामध्ये कसं होतं, एका राजाने आपली संपत्ती आपल्या मुलीला दिली, किंवा एका राजाने आपली संपत्ती आपल्या पत्नीला दिली, असे काही दाखले त्यांनी काय काढले, आणि अशी कलमं तयार केली, कायदे तयार केले की वडिलांच्या संपत्तीमधला हिस्सा जेवढा मुलाला आहे तेवढा मुलीला मिळाला पाहिजे. म्हणजे आपला पुरुष किती लग्न करतो, 3, 4, 5, त्याला बंधन नाही, एकच लग्न, एकच. दुसरं करायचं असेल तर तिची सोय करू. मग पोटगी आली, तिची मान्यता आली, घटस्फोट आला, हिंदू कोड बिल, तिला शिक्षणाचा अधिकार आणि तिला समता आणण्यासाठी संधी, आरक्षण. मी आरक्षण नंतर बोलणार आहे. आरक्षण लवकर नष्ट व्हावं या विचाराचं मी आहे, पण ते कसं पुढे विचार करणार आहोत. ती वेळ आली पाहिजे आणि ती वेळ तुम्ही आम्ही आणू शकता. मग ते त्यांनी काय केलं, तयार केलं आणि त्या प्रत्येकाला हिंदू धर्मग्रंथातले पुरावे दिले की त्यांना शिक्षण द्या. लग्न आपल्याकडे 8च्या आत लग्न होतं मुलींचं. किती वय वर्ष 8. टिळक म्हणले अजिबात जमणार नाही, हे आम्ही मान्य करणार नाही, आता आम्ही शिकलो सवरलेलो आहोत. टिळकांनी आपल्या मुलीचं लग्न 9व्या वर्षी केलं. 9 वर्ष म्हणजे काय हो, तिला काय संसार करतोय, म्हणजे 10-12 वर्ष तर ती आई आईची.
संपलं स्वप्न. म्हणजे त्याला लग्न म्हणजे काय माहिती नाही, हे की नाही. त्यांनी काय केलं, हिंदू कोड बिल. हे जमणार नाही, तिच्या पसंतीशिवाय लग्न करता येणार नाही. आपलं होतं लहानपणी वडिलाच्या ताब्यात, तरुणपणी नवऱ्याच्या, म्हातारपणी मुलाच्या. काय हे त्यांनी आज जमणार नाही. ती स्वतंत्र आहे, तिथे निर्णय घ्यायला, ती तिचा जोडीदार निवडू शकते. तिला शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण म्हणून करणार काय? पण आपल्याला फार गैरसमजुती आहेत. महिलांना अक्कल नसते. पुरावा काय? काहीच नाही. पण विषमता ह्यातनं पुढे येते. विषमता का टिकते? अफवातून टिकते. महिला व्यभिचारी असतात म्हणून समजून लिहिले. व्यभिचारी अजून काय सांगत नाही, आरोपच येते. अरे ती महिला तुझी आई पण आहे ना, बहीण पण आहे. त्यांनी ते लिहिलं की नाही, तुम्हाला ती महिला आहे म्हणून तिला दुय्यम वागणूक देता येणार नाही. आणि त्यांनी हिंदू कोड बिल लिहिलं. ह्याला फार त्रास झाला आणि ते होत नव्हतं म्हणून त्यांनी राजीनामा दिला 52ला. माहिती असलं पाहिजे महिलांना, तुमचे अधिकार मिळत नव्हते म्हणून एकाच माणसाने राजीनामा दिलाय. आता राजीनामा देत नाही कुणी. तत्वाच्या अंगाने वागणारी माणसं आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. दलितांचे नेते, घटनेचे कैवारी, शिल्पकार अजिबात नाही, अजिबात नाही. महिलांचे सुरक्षा रक्षक, उत्कर्षाला कारणीभूत डॉक्टर आंबेडकर. म्हणजे अजून एक गमतीची गोष्ट सर, जेव्हा हिंदू कोड बिल आलं तेव्हा महिलांनीच मोर्चा काढला त्यांच्या घरी. महिलांनीच. आंबेडकर म्हणले 4-5 जणी महिला आतमध्ये या, चहा पाणी पाजलं. म्हणे मी काय केलं तुम्हाला माहिती का? म्हणे काय नाही. म्हणे आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही आमच्या घराघरात फूट पाडताय आणि तुम्ही आम्हाला नरकात टाकताय. काय ते म्हणले, मी तुम्हाला शिक्षणाचा अधिकार देतोय. मी तुम्हाला, कारण का बापाने म्हणायचं तू परक्याची आणि नवऱ्याने म्हणायचं तू तिकडली, हे की नाही. मी तुम्हाला दोन्ही ठिकाणी मजबूत काय देतोय, आधार देतोय. आणि नवरा तुम्हाला सवत आणू शकत नाही तुमच्याशिवाय, हा तुम्हाला मी अधिकार देतोय. आणि नाही पटलं तर तुम्ही नवऱ्याच्या विरुद्ध केस करू शकता. नवऱ्याने मारलं, हुंडा घेतला, सासूने छळलं, तुम्हाला सुरक्षा देऊ शकतो. मी तुम्हाला कवच देतोय. ते म्हणजे आम्हाला माहितीच नाही. त्या परत गेले धन्यवाद म्हणून. आजही किती महिलांना माहिती आहे, बाळंतपण राजा असेल, तुम्हाला सुरक्षा असेल. आणि याच्या अनुषंगाने शासकीय याच्यात तरतूद करायची आहे. तुम्ही महिलांसाठी काय केलं? आता या तुमची एस टीमध्ये असेल 50%, ही तरतुदीमुळं. म्हणजे शासकीय पैसा कुठेही खर्च करता येत नाही. ज्यांना विशेष सवलती आहेत त्यांच्यासाठी तुम्ही खर्च करा, तेव्हा त्यातनं आलं. हे त्याला बजेट असतं. कामगारांसाठी बजेट, महिलांसाठी बजेट, दलितांसाठी बजेट, आणि त्यातून तरतूद आहे. पण पाया कुठे आहे? म्हणजे सामाजिक आपल्याला बदल करायचा असेल तर समाजामध्ये जे जे घटक शोषले गेलेले आहेत, महिला, दलित, स्त्री, कामगार, कष्टकरी, त्यांच्या मागे आपण कायद्याच्या स्वरूपात मागे राहिलो पाहिजे. तुमच्या मागे धर्मग्रंथ नाहीये. धर्मग्रंथ म्हणतो तुम्ही कोण आहात? शूद्र आहात, तुम्हाला प्रवेश नाहीये, तुम्हाला अधिकार नाही ज्ञान ग्रहण करण्याचा. आणि मग तुमच्या मागे धर्मग्रंथ नाही, तुमच्या मागे घटना उभा करायचं काम आंबेडकरांनी केले. हा समतेचा विचार आहे. आणि असं बोलून नाही, भाषण कायदाच. नवऱ्यानं मारलं नाही पण बोलत नाही, उपहास करतोय, अटक. माहिती असलं पाहिजे. हुंडा, अटक. छळ केला, मागणी केली, अटक. जामीन नाही. तुमची राहायची व्यवस्था सगळी गव्हर्नमेंट करणार, सांभाळायची व्यवस्था गव्हर्नमेंट करणार. माहिती पाहिजे तुम्ही सुरक्षित आहात, ह्याच्या मागे तुमचे कुटुंबीय आहेत आणि कायदा आहे. म्हणजे समाज व्यवस्था बदलायची असेल, त्यात चेंज करायचं असेल तर आपला कायदा करावा लागेल. पण त्याला माहिती होतं कायद्याचीही काय आहेत, मर्यादा आहेत. कायद्याने स्वातंत्र्य देता येतं, थोडंफार समता देता येते, पण बंधुभाव नाही. म्हणजे महिलांना सुद्धा प्राध्यापिका 30% राखीव महिला आल्या पाहिजे, दिसल्या पाहिजेत, टापूरमध्ये बसतील. पण सगळ्यांना त्याला बंधुभाव प्रतिष्ठा मिळेल असं नाही का? नाही.
आरक्षणाच्या अंगाने आले, प्रतिष्ठा नाही, बंधुभाव नाही, मानसिकता. मग बंधुभाव कशाने उत्पन्न होतो? तर ते म्हणे संस्कारातून. आणि संस्कार कोण करतं? तर धर्म करतो. म्हणून आंबेडकर हमेशा 2 अंगाने समाजाला कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करताय, समाजाला जागृत करताय. कारण का? दलित वर्ग, स्त्री वर्ग, कामगार वर्ग संघटित होऊन पुढे आला तर त्यांना काहीतरी मिळणार आहे. मग आंबेडकरांनी सुरुवातीला कामगार वर्गाला पुढे करण्याचा प्रयत्न केला, त्याला काही यश आलं. दलित वर्गाला पुढे करण्याचा प्रयत्न केला, स्त्रियांच्या अंगाने झालं नाही, स्त्रिया जास्त पुढे आल्या नाहीत. कामगार सगळ्या जात धर्माचे पुढे आले नाहीत. म्हणून जेवढं यश त्यांना दलितांच्या उत्कर्षासाठी मिळालं, तेवढा त्यांना यश स्त्रियांच्या उत्कर्षासाठी आणि कामगारांच्या उत्कर्षासाठी मिळालं नाही. कारण का? असं देऊन गोष्ट होत नसते, मागून मिळत नाही, बाहुबलाने मिळवावं लागतं. ती ताकद निर्माण झाली नाही महिलांमध्ये आणि कामगारांमध्ये. दलित वर्गात झाली. अस्मिताचा लढाई हा. नाही मिळालं, तुमच्या घरचं नाही, तुम्ही घरच देत नाही, आमचा अधिकार आहे. हा भांडत बसला, लढत बसला, आणि तो आज आपला विकास करू शकला. सगळ्यात जास्त ग्रॅज्युएट झालेले त्या वर्गातून लोक आहेत, फॉरेनला गेलेले त्या वर्गातील लोक आहेत. ज्याला गावाबाहेर घर नव्हतं, तो आज वेगवेगळी पुस्तकं लिहू लागला, संशोधन करू लागला. कशामुळे घडलं? हे चळवळीमुळे घडलं. कारण का? त्याच्या मागे, त्या चळवळीमध्ये हा वर्ग आला, पण कामगार वर्ग आला नाही, महिला वर्ग आला नाही, परिणामी तो मागे राहिला. म्हणजे आंबेडकरांचं सामाजिक योगदानाचं आपलं विचार करत असेल की तुम्हाला यश कधी मिळतं, तो वर्ग मागे आला पाहिजे. आता किती मुलींना वाटतं बदल झाला पाहिजे, चेंज झाला पाहिजे, हा माझा अधिकार आहे. अजिबात नाही. जे मिळालं ते कशाला मिळालं तेही माहिती नाही. कुणीतरी सांगावं लागतं, कुणीतरी पुढे यावं लागतं, कुठतरी एखादा घटना घडावी लागते. म्हणजे महात्मा फुलेंना नाही का, मित्रांनी लग्नात बोलवलं, वरातीत चालले होते, कोट घातलाय, गोरा पान, पोरगा, सोने बिनं सगळं अंगावर आहे, पण ते म्हणले कोण आहे तू? ज्योतिबा फुले. फुले म्हणजे माळी का, शूद्र का? हो बाय. तो आला कसा काय? तुम्ही अरे मी एवढा आहे असताना, शिक्षित वर्ग आहे, श्रीमंत आहे, मला बाहेर काढता तुम्ही. टर्निंग पॉईंट. आयुष्य बदललं, आयुष्य बदललं. ही माणसं का मोठी झाली? आयुष्याच्या घटना घडतात. आंबेडकरांना जज व्हायचं होतं, निवांत पुस्तकं लिहायची होती, पण ते म्हणले की भारतामध्ये एवढी विषमता आहे, इथं महिलांना जगता येत नाही, कामगारांना जगता येत नाही, दलितांना जगता येत नाही. असं असताना मी फक्त पुस्तक वाचत बसणं ही चांगली गोष्ट नाही. माझ्या सतत वेग गुंतले पटत नाही. म्हणून आंबेडकर हा सगळा शोषितांचा नेता आहे. आजही त्यांचे विचार आपल्याला तेवढेच कार्यान्वित करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. समाज बदलासाठी हे विचार महत्त्वाचे आहेत. मग आज कायद्याच्या अंगाने पुढे गेलं पाहिजे. त्याने शेवटी धर्मांतर केलं, कारण ते काय म्हणले, मी सगळ्यांना धर्मांतर करू शकत नाही, आणि लोक कायद्यांसोबत बदलत नाही. आजही वास्तव फार भयानक आहे. जरा आंतरजातीय लग्न झालं की फार गडबड होते. म्हणून ते म्हणले की तो समाजाचा बदल सातत्याने राहावा, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा धर्मांतर केले. म्हणजे कायदा आणि धर्म आयुष्यात बदलण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. ज्यांना वाटलं आपण धर्माच्या अंगाने बदलायचं, ते लाखो लोक बदलले आणि त्यांनी धर्म बदलला आणि कोटी लोकांसाठी काय तयार केला. त्या समाज बदलासाठी 2 गोष्टी कारणीभूत ठरतात, ते म्हणजे काय? कायदा आणि धर्म. म्हणून आंबेडकरांची जी सूत्र आहेत आयुष्यात, माणूस का बदलतो, कसा बदलतो, कशाने कार्यान्वित होतो, आणि माणसाला समाजाला कसं कार्यान्वित करायचं. म्हणजे आंबेडकरांचं व्यक्तिगत तुम्ही जर पाहिलं असेल, त्यांची जी चळवळ व्हायची, जर बैठक व्हायची आकडे सर, ते अशी पेन्सिल घ्यायची आणि ड्रॉइंग काढायची. मग असं केलं पाहिजे, मग तसं केलं पाहिजे, मग असं केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आराखडा. सभा घ्यायची तरी आराखडा. कुशल नेतृत्व कसं असतं. म्हणजे बऱ्याच वेळा आंबेडकरांना मराठी नीट येत नव्हतं लिहायला. ते संपादक होते, सगळं अंक ते पहिलं लिहायचे इंग्रजीमध्ये, नंतर मराठीत लिहायचे. रात्रभर काम करत बसायचे. एकटा माणूस, शिकला सवरलेला माणूस. नंतर पेटून उठला, थांबत नाही, आणि तो पेटून उठला म्हणून हा प्रकाशामध्ये आपण सर्व आहोत. खरं म्हणजे 45 मिनटं होऊन गेलेली आहे. प्राध्यापक 45 मिनटं जास्त बोलू नये, आणि तो बोलतही नाही. आणि पुढे जर प्रिन्सिपल असतील
तर अजिबात तसं करू नये. तरी मला या ठिकाणी बोलवलं तर मी ह्या सर्वांचे मुरकुटे सर असतील, घोडके सर, काकडे सर, ह्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही चांगलं ऐकून घेतलं, तुमचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.